पुण्यामध्ये आज पवार कुटुंबाची एक महत्त्वाची बैठक आहे। सूत्रांकडून माहिती कळते आणि शरद पवार यांनी कुटुंबातल्या सर्व सदस्यांची ही बैठक बोलावलेली आहे। शरद पवार आज सर्वांशी संवाद साधणार आहेत आणि सूत्रांनी माहिती दिली आहे या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांच्यासह पवार कुटुंबातले इतर प्रमुख सदस्य उपस्थित राहणार आहेत। आगामी राजकीय घडामोडी किंवा कौटुंबिक विषयांवर या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। तर शरद पवार सर्वांशी संवाद साधणार आहेत आणि या भेटीमुळे राजकीय वर्तुळात आता विविध चर्चांना सुद्धा उधाण आलेलं आहे। महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक पॉवरफुल घराणं म्हणून ज्याकडे पाहिलं जातं कुटुंबाकडे ते म्हणजे पवार यांचं कुटुंब। वेगवेगळ्या सणावाराला पवार कुटुंबांना एकत्र येताना आपण पाहिलेलं आहे, विविध कार्यक्रमाच्या वेळी एकत्रित येताना पाहिलेलं आहे। मात्र आज शरद पवारांनी कुटुंबातल्या सर्व सदस्यांना बोलवलेलं आहे। काय नेमकं या बैठकीसाठी महत्त्वाचे मुद्दे आहेत, कुठल्या बाबतीमध्ये चर्चा होणार आहे, या संदर्भात सध्या वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे थेट आपल्याबरोबर पुण्यामधून जोडले गेले। चंद्रकांत, आज शरद पवार यांनी स्वतः सर्व कुटुंबांना एकत्रित यायला सांगितले, भेट होणार आहे, ही एक प्रकारची बैठक आहे कुटुंबियांबरोबर असं कळतंय। काय नेमकं कारण असावं, का सगळ्यांना एकत्रित बोलावलं असावं? त्याचं पहिलं कारण हे की शरद पवार खूप दिवसानंतर पुण्यात आलेत आणि आजारपणात उठले। बेसिकली अजितदादांचं अपघाती निधन झाल्यानंतर आजारपणांची शरद पवारांची पाठ धरली, ती अगदी काल परवापर्यंत सोडली नव्हती। मग सुरुवातीला इथं याला ॲडमिट होते रुबी हॉलला 5-6 दिवस सलग। त्यानंतर मुंबईला गेले, 1-2 बैठक घेतले, दिल्लीला गेले, ते झाले। पुन्हा मुंबईत ते आजारी पडले ऐन मतदानाच्या वेळेस। आपल्याला माहिती ते मतदान पण करू शकले, पण आता त्या सगळ्यातनं ते आजारपणात उठले आणि अशातच बारामतीच्या मतदानाच्या दिवशीच जय पवारांनी स्टेटमेंट केलं की 29 मी लढावी बारामती, अशी इथल्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे। मग मतदान होतं सुनेत्रा पवार यांच्यासाठी पोटनिवडणुकीचं अजितदादा गेल्यानंतर, आणि त्याच दिवशी त्यांच्या एका नातवानं तिथं अगदी ग्रामीण भाषेत सांगायचं मी ही जागा बुक करून ठेवली की 29 मी लढणार आहे। एका अर्थाने स्वतः म्हटले नाही ते, पण आपल्या कार्यकर्त्यांच्या तोंडी घालून म्हटले। त्याची लगेच रिव्हर्स रिॲक्शन अशी आली की श्रीनिवास पवार असतील, योगेंद्र पवार असतील, ज्या योगेंद्र पवारांना पवारांनी उमेदवार केलं होतं अजितदादांच्या विरोधात 2024 साली, नंतर रोहित पवारांनी रिॲक्शन आली की मग आता पवार वर्सेस पवार इथं होऊ शकतं, व्हावं लागेल, मग पर्याय नाही त्याला। मग थोडक्यात बारामतीचं अगदी वर्णन करायचं झालं तर पहिली बारामती फक्त पवार म्हणजे एकट्या शरद पवारांची होती, पण आता तिथं पवार्स ऑफ बारामती असं झालेलं आहे। 4 पवार झालेत। मी दुसऱ्या पिढीत सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, अजित पवार होते। आता तिसऱ्या पिढीत नातवंडाचे रोहित पवार आहेत, जय पवार आहेत, पार्थ पवार आहेत, योगेंद्र पवार आहेत, आणि सगळ्यांना राजकारणात यायचं आहे। त्याच्यामुळे ही सगळं मग पवार विरुद्ध पवार होऊ नये म्हणून या सगळ्या नातवंडांना, हे पुतण्यांना आज पवारांनी जेवणाला बोलवलं, स्नेहभोजन निमित्त असलं तरी पुढं असं पवार विरुद्ध पवार होऊ नये याच्यासाठी कदाचित या नातवांमध्ये पवार पुन्हा एकोपा घडून आणतायत का, हेच पाहायचं। खरंय, एक राजकारणामध्ये पवार कुटुंबाचा मोठा दबदबा आहे आणि त्या दृष्टीनं आजची बैठक महत्त्वाची ठरणार आहे। यामध्ये आज आजोबा आपल्या सर्व नातवांना किंवा जे सदस्य आहेत त्यांना काही वेगळा कानमंत्र देतात का, हे सुद्धा बघावं लागणार आहे। त्यात आज अजित पवारांना त्यांचा मृत्यू झालेला 3 महिने झालेले, आज 28 तारीख आहे, 28 जानेवारीलाच अजित पवार यांचा मृत्यू झाला होता। एकंदरीतच वेगवेगळी कारणं खरं तर चर्चिले जातात। अर्थातच आता या सदस्यांमध्ये कुटुंबाच्या काय नेमकी चर्चा होती बघायचं आहे। धन्यवाद चंद्रकांत, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।